झी 24 तास एक पाऊल पुढे। अवघ्या 11,500 मध्ये 1000 स्क्वेअर फुटाचं घर देण्याचं आमिष दाखवून लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालेला आहे। आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचा दावा करणारा वसंतराव पवार ही बनवाबनवी करत असल्याचं उघड झालेलं आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षातर्फे अशी कुठलीही योजना राबवण्यात येत नसून या विरोधात FIR दाखल करण्यात आलेली आहे। अवघ्या 12,000 घर राष्ट्रवादीच्या नावानं सुरू आहे बनवाबनवी। अहमदनगरसह 5 जिल्ह्यांमध्ये अनेकांना गंडा। राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य प्रायोजित निवारा प्रकल्प असं भारदस्त नाव घेऊन अहमदनगर, ठाणे, रायगड, नाशिक आणि औरंगाबाद या 5 जिल्ह्यांमध्ये एक प्रकल्प सुरू आहे। यात 400 रुपये सभासद फी आणि 11,500 रुपये घराची किंमत अशा अवघ्या 12,000त 1000 स्क्वेअर फूट जागेवरचं घर देण्याची ही योजना फसवी असल्याचं उघड झालंय। स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी भासवून वसंतराव पवार यानं अनेकांकडून असे लाखो रुपये जमा केलेत। असं सांगण्यात आलेले की शरद पवार साहेब इकडे येणार आहेत पायाभरणीच्या वेळेस आणि ते घर 2014च्या आत आपल्याला मिळून जातील। सध्या 11,500 भरलेले आहेत आणि 400 रुपये सभासद। या संदर्भात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची अशी कोणतीही योजना नसल्याचं स्पष्ट केलंय। प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे महापालिकेचे विरोधी पक्षनेते विनीत पाऊल बुद्धे यांनी सांगितलंय। आमच्या पक्षाच्या राज्य पातळीवर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यावर मला असं समजलं की अशी कोणतीही संस्था किंवा असा कोणताही प्रोजेक्ट योजना आमच्या पक्षातर्फे राबवण्यात येत नाही। अनेक जिल्ह्यातली गोरगरीब जनता या आमिषाला बळी पडली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव पाचपुते या प्रकरणात लक्ष घालून लुबाडले गेलेल्यांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। झी 24 ताससाठी अहमदनगरहून निखिल चौकरसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।